कणकवली तालुक्यातील फोंडाघाट भागातील आंबा काजू बागायतदार चालू वर्षी देखील झाडावरील विचित्र कीटक रोगामुळे आर्थिक संकटात सापडलाय। पाऊण महिन्यापूर्वी 2 दिवस पडलेल्या थंडीमुळे झाडांना भरघोस मोहर फुटला होता। विद्यापीठाच्या निकषाप्रमाणे बागायतदारांनी पहिली दुसरी फवारणी सुद्धा केली, मात्र मध्यंतरी पडलेल्या पावसाने सगळा मोहर काळा पडून झाडाखाली पेर झाला आणि फक्त काटक्या उरल्या। त्यानंतर झाडावर खार पडून विचित्र कीटक रोगांनी नवीन आलेला मोहर तोडून टाकलाय। यावरती महागड्या कीटकनाशकांची फवारणी करून सुद्धा कीटकांवर त्याचा काही परिणाम अथवा नाश झालेला नाही किंवा रोग नियंत्रण आलेला नाही। त्यामुळे एकतर कृषी विभागाचे फवारणी निकष अयोग्य आहेत अथवा महागडी कीटकनाशके जी शेतकरी खरेदी विक्री संघातून बागायतदारांनी खरेदी केली ती निकृष्ट दर्जाची आहेत का, याबाबत तालुका कृषी विभाग निष्क्रिय असून बागायतदारांनी उठाव केल्यावरच कृषी तज्ज्ञ सहाय्यक बांधावर बागामध्ये फिरणार की पंचनाम्यासाठी, अशा संतप्त भावना बागायतदार व्यक्त करत आहेत। पावसामुळे संपूर्ण सीझन फळ उत्पादन रहित झाला असताना कीटक रोगाचं थैमान आंबा काजू बागायतदारांचं आर्थिक गणित यावर्षी देखील उद्ध्वस्त करणार अशी लक्षणं दिसून येत आहेत। याची कृषी विभागानं गंभीर दखल घेऊन नुकसानग्रस्त बाधित बागायतदारांच्या फळ पिकाच्या नुकसानीची पाहणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। प्रहार डिजिटलसाठी कुमार नाडकर्णी, फोंडाघाट, सिंधुदुर्ग। आम्ही झाडावर 2-3 फवारण्या करून सुद्धा अवकाळी आलेल्या पावसामुळे संपूर्ण आंब्याला आलेला आणि काजूला आलेला मोहर जळून खराब झालेला आहे। त्यामुळे जवळजवळ 2-3 वर्ष शेतकरी आर्थिक नियोजनात सापडलेला आहे। त्याबद्दल शासन कोणताही शेतकऱ्यांच्या मदतीचा किंवा पंचनाम्याचा किंवा इतर कोणत्याही प्रकारे मदतीचा हात देऊ शकत नाही, प्रत्यक्ष भागात येऊन पाहणी सुद्धा करू शकत नाही। त्यामुळे शेतकरी खूपच अडचणीत असून त्याच्याकडे इतर काही पर्याय राहिलेला नाही। सोसायटी कर्ज आहेत, इतर देणेकरी आहेत, बाजारात उत्पन्न कमी येतं, मालाला सुद्धा भाव नाही, तेवढी मोराने काजू वगैरे विकून प्रपंच भागत नाही। कामगारांची मजुरी सुद्धा परवडत नाही आहे, 90-100 रुपयाने काजू जाऊन शेतकऱ्याला काहीच त्याचं शिल्लक राहत नाही, उलट तो कर्जबाजारी आणि खाली बुडत जातो। मी आनंद राजेंद्र सापळे म्हणाला माझा बागायतदार आंबा गेल्या 1.5 महिन्यात जो थंडी पडली, त्यानंतर पाऊस पडल्यानंतर जो आंबे मोहरा कलमा मोहरा जो कुरकुडे आणि जे काय पडले त्याच्यावर कुठची औषधं मारायची किंवा काय कृषी विभागाने येऊन काही सांगितलेलं नाही किंवा प्रत्यक्ष हानी केलेली नाही, तरी त्यामुळे शेतकऱ्यांची बरीच हानी झालेली आहे। उंची औषधे वापरून त्यांना काही त्याचा फायदा झालेला नाही, तरी शासनाने याचा विचार करून योग्य तो शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे।